प्रशांतजी बोईर सर असतील, संदीप निमसे सर असतील. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतील पहिल्या षटकामध्ये. कोमलजी मात्र आलेत बॉलिंग मार्क वरती. आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील देखील हा पहिला षटक घेऊन तयार आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो शेखर. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर आहेत, करणार नाहीत कुठली चुकी. फलंदाज होतोय बाद. शेखरला परतायला लागते माघारी. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं. मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ या संघाला विकेटचं होतोय पतन. तर एका गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. एक गाव एक फॉर्मॅट मधले शेळी टीम, पाली टीम आणि बोरशेती टीमचे कर्णधार जे मात्र त्वरित आमच्याशी जॉईन व्हायचे. तर सोबत जर पाहिलं तालुका ओपन हाफ साठी देखील हरिओम शहापूर, MD स्पोर्ट्स कुडगर आणि साई स्पोर्ट्स शहापूर तिन्ही टीमचे कॅप्टन जे मात्र आमच्या सोबत जोडले जायचे विनंती असेल. लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र होणार आहे काही वेळामध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कैलास येत आहेत, स्ट्रायकर एंड वरती असतील. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये तेच प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून करायला लागतील. बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर मात्र विकेटचं पतन आणि त्यानंतर एक धाव एकवटली जाते. धावसंख्या धाव फलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जे मात्र प्रमोद आहेत त्यांच्या सोबतीला कैलास जे मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती. पहिल्या चेंडू जे मात्र फेस करतील प्रमोद. स्लो फुल टॉस चेंडू होता. मिडॉनला बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होईल. सचिन होते जे मात्र मिडॉनला पेट्रोलिंग करत होते इनफिल्ड मध्ये आणि इनफिल्डच्या बाहेर 2 खेळाडू जे मात्र 30 यार्ड सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला खेळाडू असेल जो मात्र मिड विकेटला आणि दुसरा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार होतोय बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल सचिन येत आहेत. आजचा पिसारा फुलवला होता. कॅच जी मात्र सुटली आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ जो मात्र समीकरण आपण सातत्याने पाहत असतो तो समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ जो मात्र कंप्लीट व्हायचा बाकी असलेल्या षटकामध्ये अप्रतिम असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहू शकतो डोंबिवलीचं क्रिकेट अर्थात डोंबिवली 40+ टीम आणि त्यांचे विपक्ष भिवंडीचं क्रिकेट अर्थात मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. बॉल तयार होतोय. शफल होऊन खेळलेत. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. कदम ताल केला होता. बॉलला स्लॉट मध्ये नव्हता परंतु त्याला स्लॉट मध्ये आणला आणि त्यानंतर मात्र पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केला. षटकार जो मात्र लागलाय फलंदाजच्या बॅट मधून आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/11. 11 run on the scorecard with the loss of 1 wicket after 1 over with the run rate of 11.00. टीम मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ अप्रतिम अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला करते. पहिल्या मॅचचा जर विचार केला चॅलेंज स्पोर्ट्स वासिन विपक्ष मैत्री स्पोर्ट्स शहापूर ही मॅच होती आणि त्या मॅच मध्ये मात्र वासिन संघ जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये मुरबाड 40+ संघ जो मात्र जिंकला होता. तिसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला वासिन विपक्ष मुरबाड. त्यामध्ये मुरबाड संघ जो मात्र जिंकला आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला होता. दुसऱ्या बाजूने विचार केला तर भिवंडी संघाला दुसऱ्या राऊंड मध्ये बाय मिळाली होती
आणि बॅक टू बॅक 2 सामने जिंकून तिसऱ्या मॅच मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय RCC क्रिकेट संघ, जो मात्र डोंबिवली आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील साई मात्रे मॅन फ्रॉम देसाई. आपण पाहू शकतो आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील दुसरा षटक घेऊन तयार आहेत. 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू. फील्ड रिस्ट्रिक्शन जी मात्र ओपन झाली अनऑर्थोडॉक्स पद्धतीची फील्ड रचना आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स साईड मारायचा प्रयत्न होता. रिव्हर्स साईड मारणं म्हणजे दुहेरी तलवार असते, एक तो तीर नाही तो फकीर. अगदी जर पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल, स्थगित असेल. 11 धाव धावफलकावरती. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची ऍक्शन जी मात्र आपण साई यांची पाहतोय. शफल होऊन खेळायचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये, पंचांनी तेच पाहिलं आणि त्यानंतर मात्र वाईट बॉल घोषित केलं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळते. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी आपण पाहू शकतो. अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळाला, एक्झिक्यूट करण्यात आलं. थोडेसे शफल झाले होते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक जी मात्र खेळण्यात आला होता आणि त्यानंतर मात्र बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली जी मात्र 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. OTT ओव्हर द टॉप मारलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हळवारपणे पुढे जाते. 18 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चांगली अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कैलास आणि त्यांच्या सोबतीला प्रमोद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार जो मात्र प्रमोद यांच्या बॅट मधून आणि कैलास यांच्या माध्यमातून एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. जणू या फटक्याचे चटके लागत असताना आपण पाहतोय बॉलिंग करणाऱ्या RCC डोंबिवली 40+ या संघाला बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार जो मात्र मारलाय फलंदाज कैलास यांनी. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अप्रतिम फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज कैलासच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. 30 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस चांगला चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न खोदून काढला होता. बॉल गेला जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी केस समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31 आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. पाहायला मिळते जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. रिव्हर्स साइड जो मात्र मारण्यात येते. बॉल चाले पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. रिव्हर्स साइड पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार निघून चाललाय 4 धाव्यांसाठी. चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून आणि धावसंख्या धावफलकावरती 35 पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती बॉबी आपण पाहू शकतो, ज्यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी मागच्या 2 मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे.
आणि या मॅच मध्ये देखील तशी कामगिरीची अपेक्षा जी मात्र संघाच्या माध्यमातून त्यांची असेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहू शकतो. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चौकाराला क्विक रिप्लाय जो मात्र दिला जातोय फलंदाजाला बाद करून. फलंदाज बाद, विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजन आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. मी म्हटलं होतं मागच्या 2 मॅचेस मध्ये अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र बॉबी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. बॉबी यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक जर पाहायला गेलं तर 1 विकेट आणि त्यानंतर मात्र डॉट अर्थात 2 डॉट बॉल आले. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित पाहायला मिळते. लेकट केला जातोय. चांगली अशी बॉलिंगची मात्र बॉबी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे. धावसंख्येला अंकुश लावायचं काम जे मात्र होतोय. अंकुश लावायचं काम करायचं होतं आणि तेच आपण पाहू शकतो. अंकुश लावायचं काम केलं जात आहे बॉबी यांच्या माध्यमातून. 35 धावा धावफलकावरती एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. कॅच जी मात्र सुटली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 37 या आकड्यावरती. आतापर्यंत आउटस्टँडिंग बॉलिंग जी मात्र बॉबी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. स्टायलिश प्लेयर आहेत, एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व. धावसंख्या धावफलकावरती आहे जी मात्र 37 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला होता, बॉल गेलाय जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये आणि अशा रीतीने 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 आपल्याला पाहायला मिळेल. 38 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट विथ द रन रेट ऑफ 12.67. 12.76 च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती अर्जित करण्यात येते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती. तीन षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. बॉलिंग मार्क वरती बॉलर सुभाष आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंड वरती असतील राजन, ज्यांच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 2 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी राहिलंय. अजय आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक लागतोय 3रा मैदानाच्या आतमध्ये.
अनंतजी मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हुक केलाय, बॉल चाललाय जो मात्र कॅचची संधी होती तोपर्यंत. येस, एक धाव जी मात्र टीमच्या टोटलमध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आलं, त्यानंतर एक सिंगल आली. आता मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण समोर जर संघ पाहिला तर डोंबिवली 40+ संघ आहे, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी सातत्याने मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये पाहायला मिळाली आहे. वर्चस्व, एकतर्फी वर्चस्व जे मात्र आपण पाहिलं यावेळेस. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांनी सांगितलं इट्स वाईड बॉल. वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 40 आपल्याला पाहायला मिळेल. 40 रन ऑन दी स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती बॉलर अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू होता, शफल झाले होते, त्यानंतर रूम क्रिएट केलं, बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. 6 धावा ज्या मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. अशाच प्रकारची फटकेबाजी जी मात्र अपेक्षित होती आणि संघाला पाहिजे तशी फटकेबाजी होत असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आला जो मात्र विकेट, त्यानंतर एक सिंगल, एक वाईड आणि त्यानंतर षटकार येतोय. बहुसंख्य धाव फलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 46 या आकड्यावरती. म्हटलं जातं की रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध करना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मैदानाच्या आतमध्ये तेच करावा लागेल, कारण आतापर्यंत मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळते. इथून 2 मोठे फटके आले तर मॅच कुठेतरी मोमेंटम एका बाजूने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने येऊ शकतो, परंतु तो मोमेंटम शिफ्ट होईल का, 2 मोठे फटके लागतील का, हा मोठा प्रश्न असेल. येस, एक फटका जो मात्र लागण्यात येतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे एका टप्प्यावरती, एक्स्ट्रा कव्हर रिजनला चिरून फाडून बेधून बॉल सीमा पार. 4 धावेंसाठी आणि 50 धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्यात. अगदी ज्यावेळेस 50 धावा कंप्लीट होतात त्यावेळेस मात्र कुठेतरी मानसिक दबाव तुमच्यावरून हटत असतो, कारण 4 षटकांमध्ये 50 धावा एक चांगलं असं टोटल असतो. अजूनही 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. इथे अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम झेल जी मात्र टिपली जातीये. साई म्हात्रे, मॅन फ्रॉम देसाई, रिमेंबर द नेम, अप्रतिम झेल जी मात्र टिपण्यात येते. फलंदाज होतोय बाद, विकेटचं होतोय पतन. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये 4था. संदीप आपल्याला पाहायला मिळतील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर जे मात्र देण्यात येत आहे. आपण पाहू शकतो धावसंख्या धाव फलकावरती सध्याच्या स्थितीला 50 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर वाईड, षटकार, चौकार आणि विकेट. आणि अशा रीतीने 50 धावा धाव फलकावरती एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक असेल. अजूनही इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय जो मात्र लॉंग लेग रिजन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. आणि 3 धावा कंप्लीट होतील. 3 धाव्यांच्या मदतीने 4 षटकांचं पहिल्या इनिंगचं वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. 54 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय आरसीसी डोंबिवली या संघासमोर. तर विनंती असेल कॅमेरामॅनला आपण फोकस करायचंय, कॅमेरा रोल करायचंय. बघा 4 चिठ्ठ्या आहेत. 4 चिठ्ठ्यांमध्ये 4 नावं अशा प्रकारे असतील.
एकीकडे पाली, दुसरं नाव असेल बोरशेती, तिसरं नाव शेई आणि चौथा संघ आजच्या दिवसामधला विजयी संघ. असे 4 शिट्टे आपल्याला पाहायला मिळतील. 4 पैकी एक संघ मेगा फायनल मध्ये जाईल. तो संघ फाईट करेल तालुका ओपन हाफ च्या संघासोबत. याची नोंद करून घ्यायची आहे. परफेक्ट जो पहिला सामना असणार आहे तो 9 वाजता सुरू होणार आहे. याची नोंद करून घ्यायची आहे. उशिरा दाखल झाले तर संघाला पेनल्टी असेल. याची देखील नोंद करून घ्या. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आनंद शेठ अधिकारी सर्वांच्या शुभ हस्ते आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. आरोही महाजन चिमुकलीच्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. ही पहिली मॅच असेल. पहिली मॅच असणार आहे. याची नोंद करून घ्या. पहिली मॅच ही असणार आहे. विजयी संघ विपक्ष पाली असा पहिला सामना असणार आहे. आणि दुसरी मॅच असेल शेई विपक्ष बोरशेती. सामना 9 वाजता सुरुवात होणार आहे. याची नोंद करून घ्यायची. दोन्ही टीम्स बोरशेती आणि शेई हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो सामना पहिला खेळू आपण. याची नोंद करून घ्यायची आहे. बोरशेती संघ आणि शेई दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल 9 वाजता पहिला चेंडू पडणं गरजेचं आहे. 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे संपूर्ण संघासोबत. टार्गेट असेल तब्बल 54 धावेंचं. 54चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पाहूया 54चं टार्गेट चेस केलं जाईल की डिफेंड. यानंतर आपण ज्यावेळेस मॅच समाप्त होईल आपण ओपन तालुका हाफचे लॉट्स करणार आहोत. याची नोंद करून घ्यायची आहे. हरिओम शहापूर संघाचे प्रतिनिधी उपस्थित नाही आहेत. त्याला अनुषंगून आपण हा डिसिजन घेतलेला आहे. तर वळूया मॅचच्या दिशेला जिथे 54 धावेंचं लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. मॅन फ्रॉम चिकनगरचा एक होणार खेळाडू आपल्याला हरीश केनी पाहायला मिळतील. तर दुसरीकडे देसेगावचं नाव सातत्याने ज्याने मोठं केलंय असे नाव अर्थातच साई म्हात्रे इन ॲक्शन मध्ये आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारची मॅच होईल या ती मात्र शंका नाही आहे. 40+ क्रिकेट ओळखलं जातं. आपल्या एक्सपिरियन्ससाठी 40+ क्रिकेट ओळखलं जातं. अनुशासनसाठी 40+ क्रिकेट ओळखलं जातं. मैत्रीपूर्व लढतीसाठी. आणि मैदानावरती जर विचार केला तर आपण पाहू शकतो 2 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आपण पाहू शकतो तो म्हणजेच RCC डोंबिवली आणि दुसरीकडे मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ हा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बनवायचे आहे त्या म्हणजे 54 धावा. 54चं टार्गेट मैदानावरती सेट असेल. पहिला गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच मानस एंटरप्राइजेस या टीमचा प्रमोद. पाहूया प्रमोद कशा प्रकारची कामगिरी करतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला बॉल प्रमोद यांचा. हरीश यांच्यासाठी पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. 0 धावा धावफलकावरती. 23 बॉल आणि 54 धाव्यांची गरज मैदानावरती असेल ती म्हणजेच RCC डोंबिवली संघाला. कुपुंडी स्टारकास्ट एकीकडे भिवंडीची पाहायला मिळते. दुसरीकडे आपण पाहू शकतो डोंबिवलीची स्टारकास्ट. एकीकडे RCC डोंबिवली तर दुसरीकडे मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ संघ. खुल्या टप्प्याचा बॉल फटका सुरेख आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो सिर्फ झाकी है. पूरी किताब खुलनी अभी बाकी है. पहिल्या बॉल वरती याला डॉट आणि त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करणारा हा ब्रँडेड स्ट्रोक चौकार पाहायला मिळाला.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रमोद. हरेश केनेच्या बॅट मधून पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल झाली ॲट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 5 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती साई म्हात्रे, मॅन फ्रॉम देसाई. देसाई गावाचा एक अप्रतिम असा खेळाडू मैदानावरती आता दाखल झालेला आहे. संघाला गरज आहे 54 धाव्यांची. आतापर्यंत 5 धावा कुठल्या गेल्यात. अजून 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. प्रमोदचं चांगलं कमबॅक आणि मैदानावरती आता साई म्हात्रे नावाचं वादळ घोंगावू शकेल का, पाहूया आपण. यावेळेचा चेंडू फटका सुरेख पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साई म्हात्रे नावाचा शो आता मैदानावरती सुरू झालेला आहे. ट्रेलर आलेला आहे, पिक्चर अजून बाकी आहे. षटकार आलाय आणि षटकारच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र पहिलं सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, प्रमोद प्रेशर मध्ये असतील. त्यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव झाली आहे 8 टीमच्या अकाउंट मध्ये. अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 रन ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार परटोळे यांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झाले, त्यांचं करूया आपण स्वागत. वेलकम ओमी. यावेळेस सुरेख फटका. मिड ऑन झाले. बीट चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. डोंबिवलीचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचल्यात 16 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. साई यांचा विचार केला, वैयक्तिक 2 चेंडू 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून, तर नक्कीच हरेश यांच्या माध्यमातून 3 चेंडू 5 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. प्रमोद प्रेशर मध्ये असतील. मानस एंटरप्राइजेस भिवंडी 40+ विपक्ष RCC डोंबिवली 40+ अशी मॅच चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न आहे. डीप मध्ये असतील फिल्डर. कॅच झाली आहे कंप्लीट. फटका फसला आणि धक्का बसला. विकेटचं होत असताना पतन. 1 विकेट डाऊन. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 16 आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज साई म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. अजय न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग जी मात्र साई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली आपण मॅच त्यांच्या माध्यमातून रंगत असताना पाहायला मिळाली. मात्र स्मॉल बट इफेक्टिव्ह एक छोटासा कमी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानावरती अजय आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया अजय कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिल्या षटकाचा बाजूही खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. स्ट्रोक मोठा होता आणि फिल्डिंग देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट बिटवीन अजय अँड हरीश. 2 धावा झालेत कंप्लीट. टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार असतील. गोलंदाजी ट्रॅकवर कैलास. दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती हरीश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजय. यावेळेचा चेंडू मोठा फटका मारलेला आहे. डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. हरेश केने ब्रँडेड षटकार. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते, कदमताल केला होता, त्यानंतर वेट वॉच अँड डिलिव्हर्ड. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रोक ब्रिलियंट पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये तो सिर्फ झाकी है, अभी तो पूरी किताब खुलनी बाकी है.
ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. आलाय अजून एक षटकार फलंदाज हरेशच्या बॅट मधून. हरेशचा एक तंत्र असतो, डिवाइड अँड रूल, तोडाफोडा आणि मग राज्य करा. आणि मैदानावरती तेच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. मग ती जमीन डोंबिवली कल्याणची असली, ती जमीन भिवंडीची असली, किंबहुना शहापूरच्या जमीनवरती ज्या वेळेस ते खेळत आहेत त्यांच्या माध्यमातून हाच तंत्र आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 30 धावा आपल्याला पाहायला मिळेल. कैलास यांना कमबॅक करावं लागेल. फिरकीचे जादूगर आहेत डेफिनेटली, मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं कदाचित फलंदाजाला बीट करू शकतात ते. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे, दशा खराब करायची आहे. कोण अलग मगर दृष्टिकोन वही. बॉल निघून चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय हा अप्रतिम असा चौकार फलंदाज हरेशच्या बॅट मधून. 34 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहू शकतो 20.40 ची गती मैदानावरती सुरू आहे. तर 8.67 चा आस्किंग रन रेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 34. आमचे प्रथमेशजी परब सर ज्यांचा अथक मेहनत परिश्रम आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकतो. प्रीतमजी मस्कर सर, सागरजी मसने सर, सुदर्शनजी तांबे सर. यावेळेसचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे आणि नक्कीच सुमित देशमुख सरांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकतो. जे बी पॅनलचे सर्व पंच आपण पाहायला मिळतील. अमितजी डांगरे सर मॅन फ्रॉम बदलापूर, सुमितजी देशमुख सर मॅन फ्रॉम शहापूर आणि बाळा हिकारे सर मॅन फ्रॉम कल्याण. जय पवार यांचा पॅनल आणि जय पवार सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी म्हणेल खूप चांगल्या पॅनलची स्थापना करण्यात आलेली आहे. नॉट आउट असतील फलंदाज, सेफ आहेत आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते आहे. खूप चांगली चुरस, फार चांगली आपल्याला मॅच मैदानावरती आपण पाहू शकतो. नीट अँड क्लीन टेलिकास्ट, क्वालिटी विथ क्लॅरिटी अशी त्यांचं ब्रीद वाक्य आहे असे आमचे पाहू शकतो. टेनिस cricket.in ची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झालेली आहे. पण विशेष कौतुक करूया जे मात्र खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी अथक मेहनत परिश्रम कैलाशी भांडे सरांची आणि ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स शहापूर संघाचे पुरस्कर्ते संघ मालक आनंद शेठ अधिकारी साहेब ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा बॅकफुटला आले. स्ट्रोक बेहतरीन, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्ष केने ऑन फायर. आलाय षटकार वन्स मोर, अजून एक आलाय उत्तुंग षटकार. 40 धावा धावफलकावरती, 40 ऑन द बोर्ड. 12 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. बघा सातत्य ज्यावेळेस तुमच्यामध्ये असतं. ओके 14 बरोबर करेक्ट आहे. 12 चेंडू 14 धाव्यांची गरज, 54 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानावरती असेल. शेखर आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती अजय असतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील हरेश. तर बॉलिंग मार्क वरती बॉलर शेखर पाहायला मिळतील. खूप चांगली लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र 12 चेंडू 14 धावा या षटकामध्ये कमीत कमी धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. 4 ते 5 धाव्यांचं जरी षटक फेकलं, काय झालं यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून मानस एंटरप्राइजेस भिवंडी शेवटच्या षटकामध्ये जाईल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं
हायवेवरती वळणारे रस्ते, टेनिस बॉल, क्रिकेटच्या पटल्यावरती वळणारे चेंडू फार घातक असतात आणि मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळालं. पहिला बॉल आपण पाहू शकतो स्वॉलाइट डॉट. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 11 बॉल आणि विजयासाठी ते म्हणजेच 14 धाब्यांची गरज असेल. 11 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. मानस एंटरप्राइजेस, भिवंडी 40+ त्यांचे विपक्ष RCC डोंबिवली 40+. अगदी यंग टॅलेंटेड खेळाडूंना लाजवेल असं क्रिकेट आज मैदानावरती खेळलं गेलंय. यावेळेस बॅकफुटला आले मिस्टाइम स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये फिल्डर डाऊन द बॉल येतील. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. अजयची खेळी होत असताना समाप्त. अजय बॅक टू दी पवेलियन. उमेश अजय मात्र आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानावरती आलेले आहेत ते म्हणजेच 4थ्या क्रमांकावरती फलंदाज साई यांची खेळी समाप्त झाली. सलामीला ते आले होते, त्यानंतर खेळी समाप्त झाली अजय यांची. आता मात्र 4थ्या क्रमांकावरती आपल्याला उमेश पाहायला मिळतात. सातत्याने आपण पाहू शकतो प्रत्येक खेळाडू जो येतोय तो स्टार आहे. आपापल्या टीमसाठी सातत्याने एक फॉर्मॅटमध्ये 40+ क्रिकेट खेळत असताना स्टार खेळाडू आणि अक्षरशः 5 स्टार एकसाथ मिळून 5 स्टार टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र सुरू झालेली आहे. यस लेगबाजची एकदा वाट आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या सहकार्याने 41 धावा धावफलकावरती असतील. 9 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानावरती असेल. उमेश स्ट्रायकिंग एंडवरती तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला हरीश पाहायला मिळतील. 41 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. चांगली गोलंदाजी शिखरच्या माध्यमातून. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल झाली 8 टीमच्या अकाउंटमध्ये. एका धावेच्या सहकार्याने धावफलकावरती धावा 42. 12 धाव्यांची अजूनही गरज. उर्वरित चेंडू असतील 8 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. भिवंडीचं क्रिकेट जो मात्र ओळखला जातो शेवटच्या क्षणापर्यंत नेव्हर डाय ॲटिट्यूड, याच्यासाठी मात्र आज तेच करावं लागेल. ज्या क्रिकेटसाठी त्यांची ओळख आहे तोच क्रिकेट आज मैदानावरती खेळावा लागेल. पाहूया तो क्रिकेट मैदानावरती खेळू शकतील का. 8 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. सामना अशा स्थितीवरती आहे कुठलाही संघ जिंकू शकतो. यावेळेसचा चेंडू फटका सुरेख आहे. डीप डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉलर हेड खेळलेला स्ट्रोक. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. हर्ष केने ब्रँडेड षटकार. 7 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. बायकर मॅन ऑफ 40+ हरीश केने मैदानावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. सातत्याने खूप चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं जातं असं डोंबिवली विभाग आणि त्या डोंबिवली विभागामधील ही टीम आपल्यासोबत जॉईन झालेली आहे. चिकनगर संघाकडून सातत्याने हरीश दादाची एंट्री झाली आणि त्यानंतर चिकनगरचं काया पालट झालं. 40+ मध्ये नुकताच एंट्री झाली आणि त्यानंतर चिकनगर संघ अगदी 40+च्या क्रिकेटमध्ये एक नामांकित संघ झाला. दुसरीकडे साई दादा असतील ते देखील देसाई गावमध्ये एंटर झाले आणि त्यानंतर देसाई गावचं देखील क्रिकेट फार मोठं झालं. आणि पिसवलीमध्ये देखील आपले कोमल दादा असतील ज्यांनी देखील क्रिकेटला भरपूर काही दिलंय. आज देखील ते देत आहेत 40+च्या क्रिकेटच्या माध्यमातून. ह्यावेळेसचा चेंडू वाईड प्रेशर असेल. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू असतील 7. विजयासाठी 5 धाब्यांची गरज. प्रति षटकामागे 4.29 ची सरासरी आहे. शेखरने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. जरूर षटकार खारलाय, मात्र त्या व्यतिरिक्त काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी शेखर यांच्या माध्यमातून डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला आले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका फसला आहे, मात्र आपण पाहू शकतो बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर्स आर लेवल. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज विजयासाठी, ती म्हणजे टीम RCC डोंबिवली 40+ संघाला.
सिद्धार्थजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. विनिंग टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. 6 चेंडू एका धावेची गरज आहे आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर नेम. गोलंदाज तयार, एका धाब्याची गरज. त्यावेळेचा चेंडू पुल केलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे RCC डोंबिवली संघाने. हार्दिक अभिनंदन टीम RCC डोंबिवली. हार्ड लक टफ लक मानस एंटरप्राइजेस B1D40+ संघ. खूप चांगला खेळ, खूप मोठा जिगरा या टीमचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि हार्ड लक टफ लक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत होत राहते. कभी कभी जीतने के लिए हारना पड़ता है और हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हरकत नाही, पुढील होणार वाटचालीसाठी आपल्याला खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील.